Hello dear friends, today we are going to solve some problems on puzzles. So here are the puzzles in square. इथे एक स्क्वेअर दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही नंबर्स दिलेले आहेत. इथं बघा फर्स्ट रो मध्ये 5, 15 and 6 दिलेला आहे. सेकंड रो इज इनकम्प्लीट आहे, त्याच्यामध्ये 9 and 6 टूच नंबर दिलेले आहेत. अँड थर्ड रो मध्ये 7, 28 and 8. आणि इथं आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 27, 28, 26, 72. ओके, तर आपण हे पझल सोडवूया. नेहमी पहा, दोन नंबरमध्ये काहीतरी रिलेशन असतं आणि त्याचा आन्सर थर्ड नंबर येत असतो. आणि पहिल्या रोमध्ये जे रिलेशन असेल किंवा कनेक्शन असेल तेच थर्ड रोमध्ये लागू होतं, तेच सेकंड रोला लागू होतं, किंवा कॉलममध्येही असं असू शकतं. तर आपण कसं सॉल्व करायचं पहा. इथं 5 × 6 5 × 6 इज इक्वल टू आन्सर येतं 30. जेव्हा आपण या 30ला 2ने डिवाइड करतो तेव्हा आपला आन्सर येतं 15. लाईक दॅट 7 × 8 7 × 8 इज इक्वल टू 56. 56ला जेव्हा आपण 2ने डिवाइड करतो तेव्हा आपला आन्सर येतं 28. मग सेम आपण 9 × 6च्या बाबतीत अप्लाय करू. 9 × 6 इज इक्वल टू 54. 54ला जेव्हा आपण 2ने डिवाइड करू तेव्हा आपला आन्सर येईल 27. सो आपला आन्सर असेल ऑप्शन नंबर 1, 27. See here the next question. In that the 7, 6, 9, 8, 4, 5, 15, 10 and here is the question mark. Options 25, 14, 20, 11. इथं पहा, जो बिग नंबर आहे तो आपल्याला दिसतोय खालच्या रोमध्ये. म्हणजे इथं काय असू शकतं, इथं कॉलममध्ये काहीतरी कनेक्शन असू शकतं. इथं पहा 7 + 8 जेव्हा आपण करतो तेव्हा आपला आन्सर येतं आहे 15. जेव्हा 6 + 4 आपण करतो तेव्हा आपला आन्सर येतं 10. तर 9 + 5 केल्यानंतर आपला आन्सर किती येईल 14. सो ऑप्शन नंबर 14 कुठे आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये 14 इज अवर आन्सर. सो हिअर इज द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ द पझल. इन दॅट फर्स्ट रो वी हॅव सीन 3, 4 and 12. सेकंड 5, 3, 15 आणि थर्ड रोमध्ये दिले 4, 5. हिअर इज द क्वेश्चन मार्क. ऑप्शन दिलेत 9, 20, 24 and 10. इथं पहा 12 मोठे जे बिगर नंबर आहेत ते आपल्याला थर्ड कॉलममध्ये दिसतात इथं वरती. 12 and 15. तर इथं काय रिलेशन असू शकतं, ह्या दोघांचं काहीतरी कनेक्शन असू शकतं. तर काय असेल बघा, 3 × 4 जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला आन्सर मिळतं 12. आता इथं पण करून पाहूया. 5 × 3 इज इक्वल टू 15. तर 4 × 5 इज इक्वल टू 20. 20 आहे का, आहे. सो ऑप्शन नंबर 2, 20 इज अवर आन्सर. इन दिस पझल द numbers are given 8, 5, 9 फर्स्ट रोमध्ये, सेकंड रोमध्ये 3, 3, 5, थर्ड रोमध्ये 25, 4 अँड क्वेश्चन मार्क. तर इथं बघा 8, 5, 9. इथं बिगर नंबर आपल्याला 25 दिसतोय, इथं 4 दिसतोय. आता 4 हा यांच्यापेक्षा स्मॉलरच आहे, पण यांचं काहीतरी कनेक्शन असू शकतं मग सगळ्यांचं. तर आपण काय करूया, हे इथं पहा 8 × 3 सॉरी 8मधून जेव्हा आपण 3 मायनस करतो तेव्हा आपल्याला आन्सर 5 येतं. आणि 5चा स्क्वेअर हा 25 आहे. ओके, तर इथं 25 आलेलं आहे. तर नेक्स्ट बघा आपण तसंच करून पाहूया. 5मधून जेव्हा आपण 3 मायनस करू तेव्हा आपला आन्सर येतं 2. आणि 2चा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे 4 आहे. तर इथं सेम 9 - 5 इज इक्वल टू 4. 4चा स्क्वेअर किती येतो 16. सो ऑप्शन नंबर 16 1ला आहे. ऑप्शन नंबर 1, 16 इज अवर आन्सर. क्वेश्चन इन दिस पझल दे हॅव गिवन 12, 6, 36 नंबर फर्स्ट रोमध्ये, सेकंड रोमध्ये आहे 5, 4 अँड इथं क्वेश्चन मार्क आहे. अँड 7, 8 अँड 30. ऑप्शन दिले 27, 18, 60 अँड 32. तर बघा इथं 36 आलं आहे, म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी कनेक्शन. जेव्हा आपण 12 + 6 करतो तेव्हा 18 येतं. मग 18 करून पाहूया आपण. 12 + 6 इज इक्वल टू 18. 18ला जेव्हा आपण 2ने मल्टिप्लाय करू आपल्याला माहिती आहे 18 × 2 = 36 होतं.
हे सेम इथं अप्लाय करून पाहूया. 7 + 8चं ॲडिशन केली, किती आले? 15 आले. 15ला आपण 2नी मल्टिप्लाय करू. 15 2 किती आलं? 30. सेम आता सेकंड रोसाठी 5 + 4 आलं 9 आणि 9 2 18. 18 ऑप्शनमध्ये आहे का? आहे. सो ऑप्शन नंबर 2 18 इज अवर आन्सर. सो इन दिस पझल इथं दिलं आहे फर्स्ट रोमध्ये 4 64 अँड 2 अँड सेकंड रोमध्ये दिलं आहे 3 9 अँड 1. थर्ड रोमध्ये दिलं आहे 2. इथं क्वेश्चन मार्क आहे 5. ऑप्शन आहेत 100 49 81 अँड 64. तर इथं बघा 4 अँड 64 2. तर आपल्याला माहिती आहे 64 हा कोणाचा स्क्वेअर आहे? तर 64 हा 8चा स्क्वेअर आहे. आता इथं 8चं काय कनेक्शन लागतं आहे बघा. 4 2 8. सो 4 × 2 इज इक्वल टू 8 आलं. तर 8चा जेव्हा आपण स्क्वेअर करतो तेव्हा आपला आन्सर येतं 64. सेम 3 × 1 किती आलं? 3 आलं. 3चा स्क्वेअर किती आला? 9. ओके. तो 2 × 5 आलं 10. आणि जेव्हा 10चा स्क्वेअर घेतो 10चा स्क्वेअर येतो 100. 100 इज अवर आन्सर. सो ऑप्शन किती आहे 100चा? ऑप्शन नंबर 1. 1 इज 100. ओके. सो दिस इज अवर आन्सर. इथं पहा क्वेश्चनमध्ये दिलं आहे 42 49 6 फर्स्ट रोमध्ये, 28 16 7 सेकंड रोमध्ये, थर्ड रोमध्ये किती आहे? 18. इथं क्वेश्चन मार्क आहे 10 अँड इथं 80 क्वेश्चन मार्क 10 आहे थर्ड रोमध्ये. तर इथं ऑप्शन दिले आहेत 77 42 64 अँड 46. तर इथं बघा काय केलं आहे, इथं दोन्हीही बिगर नंबर वाटतं, इथं स्मॉलर आहे. तर यांचं कनेक्शन काय आहे आपल्याला शोधावं लागेल. इथं जरा त्यांनी ट्रिक वेगळंच क्वेश्चन दिलेलं आहे बघा. इथं काय करावं लागेल आपल्याला, 42 आणि 6चं काही कनेक्शन लागते का? आपल्याला माहिती आहे 6च्या टेबलमध्ये 42 आहे. तर 42 6चा आपण करून बघू. 42ला 6ने डिवाइड करून बघू. तर 6 7 14 हे आपल्याला माहिती आहे. 6 1 6 6 7 14. तर 7चा स्क्वेअर किती येतो? 14 9. सो नेक्स्टमध्ये बघा 28/7. 7 1 7 7 4 28. इथं आलं 4. 4चं स्क्वेअर किती आला? 16. सेम 80/10. 10 1 10 10 8 80. आन्सर आलं 8. 8चा स्क्वेअर किती येतो? 64. सो 64 ऑप्शन नंबर 3. 64 इज आन्सर.